हम सब एक है, हम सब एक है। भारत माता की जय, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद। भारत माता की जय, हम सब एक है, हम सब एक है। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय। भारतीय एकतावर एकता आणि अखंडतेवरती हमला करण्याचा अतिरेक्याने जो प्रयत्न केलेला आहे की तो प्रयत्न निषेधार्ह आहे। या अशा कुठल्याही भ्याड हल्ल्यामुळे या देशाची एकता अखंडता आणि या देशातील नागरिकांचं ऐक्य हे बाधित होणार नाही, कारण हा देश सर्वधर्म समभाव या आणि सर्व समानता आणि कायद्याचं राज्य या भावनेवरती टिकून आहे। आणि या पद्धतीचा हल्ला निश्चितच आपली सरकारी यंत्रणा योग्य पद्धतीनं कारवाई करून मला अभिमानास्पद असा या हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री बाळगते, माझ्या मनाला ठाम करते। आणि आज झालेल्या हल्ल्याचा मी सर्व पूर्ण रहमतपूरवासियांतर्फे निषेध करतो। मी रहमतपूरवासी मेहमुद्दीन शेख। सर्वप्रथम मी मुस्लिम समाजातर्फे या भ्याड हल्ल्याचा जो पहलगाममध्ये झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। सर्वप्रथम त्यांच्या मृत आत्म्यास जे ह्यात निष्पाप लोक जी मरण पावले त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या दुःखात आम्ही सर्व रहमतपूरवासी सहभागी आहोत। दुसरं एक मला सांगायचं आहे, या पाकिस्तानीवादी लोकांना जे लोक हे फरमाय की त्यांच्या डोक्यात आहे की हे हिंदू मुस्लिम कसं ह्यांच्यात भांडण लागतील आणि ह्यांच्यात दंगल कशी होईल, या हेतूने हे लोकांनी ही जे काम केलेलं आहे, ही भ्याड काम केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो। आणि त्यांना माझं चॅलेंज आहे भारतवासी या नेत्याने की त्यांनी समोर यावं आणि आमच्याशी लढण्याची तयारी ठेवावी। आम्ही शहीद यासाठी व्हायला तयार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या मंगळवारी आपल्या भारताचं मुकुट पहलगाम या ठिकाणी अतिशय क्रूरतेनं भारतावर अनेक हल्ले झाले, पण आजचा जो गेला मंगळवारचा हल्ला आहे तो विशेष करून धर्म विचारून झालेला हल्ला आहे। माझा रहमतपूरवासियांच्या वतीनं पहिला या गोष्टीचा मी निषेध करतो। जसं आमच्या हाजी साहेबांनी सांगितलं, तर त्या पाकिस्तान्यांच्या जर हिंमत असेल तर त्यांनी आम्ही हत्यारी घेत नाही, तुम्ही हत्यारी घेऊ नका। किती कोणाच्या दम आहे ती समोरासमोर बघू, आमच्या मिलिटरीची सुद्धा गरज नाही आम्हाला, एवढे आम्ही एकनिष्ठ राहणार आहोत आणि राहणार आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। गेल्या आठवड्यामध्ये आपल्या भारताचं जे नंदनवन मानलं जातं ते जम्मू काश्मीर, आणि या जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये जे काय पर्यटकांच्या वरती अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याचा प्रथमतः मी एक देशप्रेमी म्हणून, भारतवासी म्हणून जाहीर निषेध करतो। आणि या हल्ल्याचा बदला भारत सरकारनं जशास तसे उत्तर देऊन, मित्र असं म्हणेन की या अतिरेक्यांना भर चौकामध्ये फाशी दिलं गेलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या अशा या अतिरेकी कारवायांना कुठंतरी चाप बसेल। आणि यासाठी सर्व प्रकारचे आपण जे जाती धर्माचे, आपण हिंदू मुस्लिम शीख ईसाई आपण जे सर्व आहोत हे एकत्र पहिल्यापासून एकत्र होतो आणि पुन्हा आणखी यांना दाखवून देऊया की देशप्रेम काय असतं आणि अतिरेक्यांच्या विरोधामध्ये आम्ही कशाप्रकारे लढू शकतो, हे यांना आता दाखवायची वेळ आलेली आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी मी या अतिरेकी भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो। बोला भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आज भारताच्या या पवित्र अशा भूमीवर गेल्या 2 दिवसापूर्वी अतिरेक्यांचा भ्याड असा प्रकारचा हल्ला या पहलगाम या ठिकाणी झालेला आहे। याच्या निषेधार्थ आज आम्ही सर्वजण रहमतपूरकर, सर्व धर्मीय लोक आज या हल्ल्याचा मनापासून या ठिकाणी निषेध करतो। भारतीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या अशा प्रकारच्या अतिरेक्यांच्या या हल्ल्याचा निषेध नोंदवत असताना मी पाकिस्तानला आणि या अतिरेक्यांना सांगू इच्छितो, आपण कितीही कर्म करा, वाईट कर्म करा किंवा अनेकांना अशा प्रकारची इजा हुतात्म्य पत्करायला लावा, परंतु भारताची असणारी राष्ट्रीय एकात्मतेला कुठल्याही प्रकारची
बाधा निर्माण होणार नाही. आम्ही सर्वजण एक आहोत आणि एक म्हणूनच भारतामध्ये राहणार आहोत ही ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि तुमचा पूर्णपणे तुमच्या या कृतीचा मुस्लिम समाज, हिंदू समाज आणि रहमतपूरकर यांच्या वतीनं जाहीर अशा प्रकारचा निषेध नोंदवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रहमतपूरवासीय पहलगाममधील जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सगळे माझे मुस्लिम बांधव, माझे हिंदू बांधव आणि इतर सर्व धर्मीय एकत्र जमलेलो आहोत. खरोखर भारत देशाला कलंक लावणारा हा हल्ला आहे आणि जाणीवपूर्वक हिंदू लोकांना निवडून याने गोळ्या घातलेल्या आहेत. याचा निषेध करावा एवढा थोडा आहे. आणि मला वाटतंय आपले मोदी साहेब निश्चितच याचा बदला घेतील आणि आपल्या सर्व भारतीयांना सुरक्षिततेची हमी देतील एवढंच मी आश्वासन देतो.